एक साधी, शांत आणि संस्कारी मुलगी, गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करणारी, रोज शेकडो मुलांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावणारी वैदेही, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र अंधाराची झुंज देत होती. सकाळचे 5 वाजले होते. गजर वाजण्याच्या आधीच वैदेही उठाली. तिने देवघरात दिवा लावला, स्वयंपाकघरात जाऊन चहा ठेवला, सासऱ्यांसाठी औषध तयार केली, नवऱ्याचा डब्बा बनवला, सासूबाईंसाठी नाश्ता केला आणि स्वतः तयार होऊन शाळेत जाण्याची तयारी करू लागली. इतक्यात हॉलमधून कडक आवाज आला, "वैदेही, एवढा वेळ कशाला लागतोय? शिक्षिका झाली म्हणून घरचं काम कमी होत नाही." तो आवाज होता तिच्या सासऱ्याचा. वैदेही काहीच बोलली नाही. तिने हसत उत्तर दिलं, "बाबा, सगळं तयार आहे, फक्त शाळेला निघते." तेवढ्यात नणंद प्रिया आत आली. तिने वैदेहीच्या हातातील डबा हिसकावून घेतला आणि उपहासाने म्हणाली, "अगं, शाळेत मुलांना शिकवतेस म्हणजे स्वतःला फार मोठं समजू नकोस. या घरात तुझी किंमत फक्त कामवाली एवढीच आहे." ते शब्द वैदेहीच्या हृदयात बाणासारखे घुसले. नवरा अमोल समोरच उभा होता, पण नेहमीप्रमाणे तो शांत राहिला. ना पत्नीची बाजू घेतली, ना चुकीला विरोध केला. वैदेहीने डोळ्यातलं पाणी लपवलं आणि शाळेकडे निघाली. शाळेत पोचताच मुलांनी एकच जल्लोष केला, "गुड मॉर्निंग मॅडम." त्याने रागत चेहऱ्याकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. ती मुलांना शिकवत होती, त्यांना स्वप्न दाखवत होती, पण कोणालाही माहिती नव्हतं की तिचं शिक्षिका रोज स्वतःच्या आयुष्यात अपमानाचे धडे शिकत होती. संध्याकाळी ती घरी परतली. घराचं मुख्य दार उघडताच तिच्या पायाशी तिची बॅग फेकण्यात आली. नणंद प्रियाचा संतापलेला आवाज संपूर्ण घरभर घुमला. "असं काय झालं असेल जेणेकरून आजपासून या घरात तुझ्यासाठी जागा नाही? बाहेर निघ," अशी प्रिया म्हणाली. वैदेही तिथून उभी राहिली. "मी काय चूक केली?" तिने थरथरत्या आवाजात विचारलं. पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी सासऱ्याने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि पुढच्या क्षणी जे शब्द त्यांनी उच्चारले ते ऐकून वैदेहीच्या पायाखालची जमीनच सरकली. वैदेहीचे हात थरथरत होते. सासऱ्यांच्या डोळ्यात राग होता, तर नणंद प्रियाच्या चेहऱ्यावर विचित्र समाधान दिसत होतं. "बाबा, माझी चूक तरी सांगा," वैदेही रडत म्हणाली. सासरे जोरात ओरडले, "आमच्या घरात राहायचं असेल तर तुझा पूर्ण पगार आमच्या हातात द्यायचा आणि उद्यापासून तुझ्या आईवडिलांशी कोणताही संबंध ठेवायचा नाही." वैदेहीला धक्का बसला. "बाबा, माझ्या पगारातून मी दर महिन्याला माझ्या आईच्या औषधासाठी थोडे पैसे पाठवते. ती एकटी आहे, तिची तब्येत." "गप्प." सासरे टेबलावर हात आपटत ओरडले. "लग्न झाल्यावर मुलगी माहेरची राहत नाही. आता तू या घराची आहेस." तेवढ्यात प्रिया उपहासाने हसली, "आणि शिक्षिका आहेस म्हणून फार शहाणी बनू नकोस. या घरात तुझी नोकरी नाही, तुझा पगार महत्त्वाचा आहे." हे ऐकून वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले. इतक्यात तिचा नवरा अमोल आत आला. तिला वाटलं आता तरी तो तिची बाजू घेईल, पण अमोल शांतपणे म्हणाला, "वैदेही, बाबा म्हणतायत ते ऐक. घरात शांतता राहील." ते शब्द ऐकताच तिचं हृदय तुटलं. ज्या माणसासाठी तिने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली, तोच आज तिच्यासाठी एक शब्दही बोलत नव्हता. दुसऱ्या दिवशी वैदेही शाळेत गेली. नेहमीप्रमाणे ती हसत वर्गात शिरली. "गुड मॉर्निंग मॅडम." मुलांचा आवाज घुमला. ती शिकवत होती, पण तिचं मन मात्र घरातल्या अपमानात अडकून पडलं होतं. दुपारी मुख्याध्यापिका सुचित्रा मॅडम यांनी तिला ऑफिसमध्ये बोलावलं. "वैदेही, आज तू खूप शांत दिसतेस. काही अडचण आहे का?" इतके दिवस मनात साचलेलं दुःख अचानक बाहेर आलं. वैदेही रडू लागली, पण तिने घरच्यांचा अपमान होईल म्हणून पूर्ण सत्य सांगितलं नाही. सुचित्रा मॅडम फक्त एवढं म्हणाल्या, "लक्षात ठेव, अन्याय सहन करणं म्हणजे अन्यायाला साथ देणं." त्या एका वाक्याने वैदेही विचारात पडली. संध्याकाळी ती घरी आली. दार उघडतात तिला दिसलं, तिच्या कपड्याच्या बॅगा अंगणात फेकलेल्या होत्या. असं काय झालं होतं की प्रियाने वैदेहीच्या बॅगा अंगणात फेकल्या होत्या? हे बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. कथा संपूर्ण ऐका.
नणंद प्रिया हाताची घडी घालून उभी होती. सासरे दारात उभे होते आणि अमोल खाली मान घालून शांत उभा होता. प्रियाने दाराकडे बोट दाखवत थंड आवाजात म्हटलं, आजपासून या घराशी तुझा काहीही संबंध नाही. वैदेहीने शेवटचा एकदा अमोलकडे पाहिलं. तिला वाटलं तो आत्ता तरी थांबवेल, पण अमोलने जे केलं ते पाहून वैदेहीच्या डोळ्यातलं शेवटचंही अश्रू गोठलं. वैदेहीचा श्वास अडकला होता. तिची नजर फक्त अमोलकडे होती. अमोल, मला एकदा सांग, मी खरंच इतकी वाईट आहे का? तिचा आवाज थरथरत होता. अमोलने काही क्षण तिच्याकडे पाहिलं, पण पुढच्या क्षणी त्याने घराचं दार आतून बंद केलं. धाड! त्या एका आवाजाने वैदेहीचं आयुष्य 2 भागात विभागलं गेलं. एका बाजूला होतं तिचं संसाराचं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला उभं होतं एकटेपण. रात्रीचे 9 वाजले होते. पाऊस मुसळधार कोसळत होता. वैदेही एका बसस्थानकावर ओल्या बाकावर बसली होती. तिच्या पर्समध्ये फक्त 500 रुपये होते. मोबाईलची बॅटरी संपत आली होती. तिने आईचा नंबर उघडला, पण लगेच फोन परत ठेवला. आईला माझं दुःख कळलं तर ती तुटून जाईल, ती स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात एका छोट्या मुलाचा रडण्याचा आवाज आला. 7-8 वर्षाचा मुलगा पावसात थरथरत उभा होता. बाळा, काय झालं? वैदेहीने विचारलं. माझी आई सापडत नाही, मुलगा रडत म्हणाला. वैदेहीने त्याला जवळ घेतलं, त्याला शांत केलं. थोड्याच वेळात पोलिसांच्या मदतीने त्या मुलाची आई सापडली. मुलांच्या आईने वैदेहीला पायाला हात लावला. ताई, तुम्ही नसता तर माझं लेकरू हरवलं असतं. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे याची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी ती थेट शाळेत गेली. सुचित्रा मॅडमने तिचा फिकट पडलेला चेहरा पाहिला. वैदेही, काल रात्रभर तू कुठे होतीस? यावेळी मात्र वैदेहीला स्वतःला आवरलं नाही. तिने घरात घडलेलं प्रत्येक गोष्ट सांगितली. सासऱ्यांनी पगार हिसकावून घेण्याचा हट्ट, नणंदेचा रोजचा अपमान आणि शेवटी घराबाहेर काढल्याची घटना. सगळं ऐकून सुचित्रा मॅडमच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या शांतपणे म्हणाल्या, आजपासून तू एकटी नाहीस. हे शब्द ऐकताच वैदेहीला अनेक दिवसांनी आधार मिळाला. पण त्याच वेळी गावात नणंद प्रिया सगळ्यांना सांगत फिरत होती, वैदेही दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेली. हे ऐकून संपूर्ण गावात तिची बदनामी सुरू झाली. शाळेपर्यंतची या अफवा पोहोचल्या. आता वैदेहीसमोर 2च मार्ग होते. सगळा अपमान सहन करून गप्प बसायचं की सत्यासाठी उभी राहायचं. आणि तिने जो निर्णय घेतला त्यामुळे फक्त तिचंच नाही तर सासरच्यांचं आयुष्यही कायमचं बदलणार होतं. वैदेहीने त्या रात्री एक निर्णय घेतला. आजपर्यंत मी नातं वाचवण्यासाठी गप्प राहिले, पण आता माझ्या स्वाभिमानासाठी लढणार. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. चेहऱ्यावर दुःख होतं, पण वर्गात पाऊल टाकताच ती पुन्हा हसली. गुड मॉर्निंग मॅडम. मुलांचा निरागस आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. वर्ग संपल्यानंतर मुख्याध्यापिका सुचित्रा मॅडम तिच्याजवळ आल्या. वैदेही, तुला काही दिवस आमच्या शिक्षकाच्या वसतिगृहात राहता येईल. आधी स्वतःला सावर. वैदेहीने त्याच्या पायाला हात लावला. मॅडम, तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आलात. दुसरीकडे वैदेहीच्या सासरी वेगळाच खेळ सुरू होता. प्रिया रोज अमोलच्या कानात विष ओतत होती. दादा, ती आता परत आली तर घरावर तिचा हक्क सांगेल. आधीच तिचा पगार गेला, आता घरही जाईल. सासरेही म्हणाले, अमोल, तिच्याकडून घटस्फोटचे कागद सही करून घे, मग सगळं संपेल. अमोल गप्प बसला, पण त्याच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण झाला, वैदेही खरंच चुकीची होती का? 2 दिवसांनी शाळेत एक वृद्ध महिला आल्या. त्यांच्या हातात एक जुनं पाकिट होतं. इथे वैदेही मॅडम आहेत का? त्यांनी विचारलं. वैदेही समोर आली. हो, मीच. त्या महिलेने तिच्या हातात पाकिट दिलं. हे तुझ्या सासूबाईंनी मला 2 वर्षापूर्वी दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, माझ्या मृत्यूनंतर हे फक्त वैदेहीलाच दे. वैदेहीचे हात थरथरू लागले. तिने पाकिट उघडलं. आत एक पत्र होतं आणि काही कागदपत्र. पत्रावर सासूबाईंची अक्षरं होती. वैदेहीने वाचायला सुरुवात केली.
प्रिय वैदेही, मला माहीत आहे की माझ्यानंतर या घरात तुझ्यावर खूप अन्याय होईल. कारण तुझे सासरे आणि प्रिया पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. म्हणूनच मी एक मोठं सत्य या पत्रात लिहून ठेवत आहे. जर कधी तुला घरातून बाहेर काढलं तर हे कागद उघड. वैदेहीने घाईघाईने बाकीचे कागद पाहिले आणि ते पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. कारण त्या कागदामध्ये असं काही लिहिलं होतं जे समोर आलं तर सासरे आणि प्रियाने अनेक वर्ष लपवलेले सत्य एका क्षणात उघड होणार होतं. वैदेहीच्या ओठावर पहिल्यांदाच आत्मविश्वास मीत उमटलं. ती हळूच म्हणाली, आता माझी नाही, सत्याची वेळ आली आहे. त्या रात्री वैदेहीला झोपच लागली नाही. सासूबाईंनी लिहिलेलं पत्र ती पुन्हा पुन्हा वाचत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई, तुम्ही जिवंत असताना एकदाही मला हे का सांगितलं नाही, ती स्वतःशीच बोलली. पत्रासोबत एक नोंदणीकृत कागद होता. त्या कागदावर सासूबाईंची सही होती आणि खाली स्पष्ट शब्दात लिहिलं होतं, माझ्या मृत्यूनंतर माझ्या नावावर असलेल्या शेतीचा आणि घरातील माझ्या वाट्याचा हक्क माझी सून वैदेही हिला मिळावा. हे वाचताच वैदेहीला सगळं समजलं. सासरे आणि प्रिया तिचा पगार का हिसकावून घेत होते, तिला घराबाहेर का काढलं आणि तिच्यावर खोटे आरोप का करत होते. कारण त्यांना भीती होती, वैदेहीला तिचा कायदेशीर हक्क मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया आनंदात बाजारात फिरत होती. ती गावभर एकच गोष्ट सांगत होती, वैदेही पळून गेली, आत्ता आमचा तिच्याशी काही संबंध नाही. लोकही तिच्यावर विश्वास ठेवत होते. पण त्याच गावात एका व्यक्तीने हे सगळं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं. तो होता गावातील पत्रकार निलेश. त्याने अनेक दिवसांपासून वैदेहीबद्दलच्या अफवा ऐकल्या होत्या, पण त्याला त्या खऱ्या वाटत नव्हत्या. त्याने शांतपणे तपास सुरू केला. त्या संध्याकाळी निलेश थेट शाळेत पोचला. वैदेही मॅडम, मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. वैदेही घाबरली. माझी मुलाखत नको, मला प्रसिद्धी नको, निलेश शांतपणे म्हणाला. प्रसिद्धी नाही, मला फक्त सत्य जगासमोर आणायचं आहे. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने त्याला सगळं सांगितलं. पगार हिसकावून घेणं, रोजचा मानसिक छळ, घराबाहेर काढणं आणि सासूबाईचं पत्र, सगळं. निलेश काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मॅडम, खोटे कितीही मोठं असलं, सत्यापुढे ते जास्त काळ टिकत नाही. त्याच वेळी रात्री सासऱ्याच्या घरी एक अनोळखी माणूस आला. त्याने एक बंद पाकिट सासऱ्याच्या हातात दिलं. हे वैदेही मॅडमनी पाठवलं आहे. सासऱ्यांनी पाकिट उघडलं. आत फक्त एकच कागद होता. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, मी परत येते. पण यावेळी सून म्हणून नाही, सत्य घेऊन ते वाचता सासऱ्याच्या हातातून कागद खाली पडला. प्रियाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. दोघांनाही समजलं, इतकी वर्ष त्यांनी लपवलेलं सत्य आता जास्त काळ लपणार नव्हतं. संपूर्ण रात्र सासरे आणि प्रिया झोपू शकले नाहीत. वैदेहीने पाठवलेली ती एकच चिठ्ठी त्यांच्या मनात भीतीचं वादळ निर्माण करून गेली होती. सकाळी अमोल उठला तेव्हा त्याने पाहिलं, बाबा आणि प्रिया काही कागद जाळत होते. बाबा, हे काय जाळताय? अमोलने विचारलं. सासरे दचकले. काही नाही, काही नाही, जुनी कागदपत्र आहेत. अमोलला काहीतरी संशय आला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्याला आपल्या वडिलांच्या डोळ्यात भीती दिसत होती. दुसरीकडे वैदेही शाळेत मुलांना शिकवत होती, पण तिच्या मनात एकच विचार होता, मी लढणार, पण सुडासाठी नाही, सत्यासाठी. शाळा सुटल्यानंतर पत्रकार निलेश पुन्हा तिच्याकडे आला. मॅडम, मी चौकशी केली आहे, काय समजलं? वैदेहीने विचारलं. निलेश म्हणाला, गावात जे काही सांगितलं जातंय त्यातलं एकही खरं नाही आणि अजून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. वैदेही शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. तुमच्या सासूबाई आजारी असताना त्यांच्या नावावरची काही कागदपत्र जबरदस्तीने सही करून घेतल्याचा संशय आहे. हे ऐकताच वैदेहीच्या अंगावर काटा आला. म्हणजे आईचा संशय खरा होता.
त्या संध्याकाळी अमोलला त्याच्या जुन्या कपाटात एक डायरी सापडली. ती त्याच्या आईची होती. कुतूहलाने त्याने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, माझी सून वैदेही ही या घराची खरी लक्ष्मी आहे. तिच्यावर अन्याय झाला तर हे घर कधीच सुखी राहणार नाही. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुढचं पान वाचू लागला. माझे पती आणि मुलगी प्रियाला पैशाचा मोह वाढला आहे. मला भीती वाटते की माझ्यानंतर ते वैदेहीला त्रास देतील. अमोलच्या हातातून डायरी खाली पडली. त्याला आठवू लागलं, वैदेही किती वेळा रडत त्याच्यासमोर उभी राहायची आणि प्रत्येक वेळी तो गप्प राहायचा. पहिल्यांदाच त्याला स्वतःचा तिरस्कार वाटला. त्या रात्री अमोलने वैदेहीचा नंबर फिरवला. फोन अनेक वेळा वाजला. वैदेहीने फोन उचलला. दोघेही काही क्षण शांत राहिले. शेवटी अमोलचा थरथरता आवाज आला, वैदेही, मला माफ करशील का? वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती शांतपणे म्हणाली, माफी मागणं सोपं असतं अमोल, पण तुटलेला विश्वास पुन्हा जोडायला खूप वेळ लागतो. इतक्यात अमोलच्या मागून सासऱ्याचा आवाज आला, कोणाशी बोलतोयस? अमोलने घाबरून फोन कट केला. सासरे त्याच्याकडे संशयाने पाहत होते. त्यांना अजूनही माहिती नव्हतं की आता त्याचाच मुलगा त्याच्या विरोधात उभा राहण्याचा निर्णय घेणार होता. रात्रभर अमोलच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आईची डायरी, वैदेहीचे अश्रू आणि स्वतःचं मौन, हे तिन्ही त्याला आतून खात होतं. पहाटे 4 वाजता तो शांतपणे घराबाहेर पडला, थेट शाळेकडे. त्याला माहीत होतं वैदेही रोज 7:30 वाजता शाळेत पोचते. 7:30 वाजले. वैदेही शाळेच्या गेटमधून आत येत होती. अचानक तिच्यासमोर अमोल उभा राहिला. त्याचा चेहरा उतरलेला होता, डोळे लाल झाले होते. वैदेही, तो एवढंच बोलू शकला. वैदेही थांबली. काय काम आहे? मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. आता बोलण्यासारखं काही उरलं नाही, ती पुढे म्हणत निघाली. अमोलने तिचा रस्ता अडवला नाही. तो फक्त म्हणाला, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. वैदेही काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अमोल, ज्या दिवशी मला घराबाहेर काढलं त्या दिवशी मला नवऱ्याची गरज होती, पण तू मुलगा बनून उभा राहिलास, नवरा नाही. हे शब्द ऐकून अमोल खाली मान घालून उभा राहिला. तेवढ्यात पत्रकार निलेश तिथे आला. त्याच्या हातात एक पेनड्राईव्ह होती. वैदेही मॅडम, मला एक महत्त्वाचा पुरावा मिळालाय. कसला पुरावा? अमोलने विचारलं. निलेश म्हणाला, तुमच्या घराबाहेरच्या जुन्या CCTV कॅमेराचं फुटेज. वैदेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला घराबाहेर काढलं, सगळं त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे. अमोलच्या अंगावर काटा आला. म्हणजे सत्य सिद्ध होऊ शकतं? हो. निलेशने पेनड्राईव्ह त्याच्या हातात दिली. यात तुमच्या वडिलांनी आणि प्रियाने वैदेहीला घराबाहेर ढकलतानाचे दृश्य स्पष्ट दिसत आहेत. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला समजलं, आता खोटं लपवणं अशक्य आहे. पण त्याच वेळी घरात प्रिया कपाट आवरत होती. अचानक तिला आईची अजून एक डायरी सापडली. ती घाबरली. डायरी उघडताच पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी अमोलच्या हातात पडली तर अनेक लोकांचे खरे चेहरे जगासमोर येतील. प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिने लगेच डायरी लपवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मागे कोणीतरी शांतपणे उभं होतं. तो होता अमोल. त्याने प्रियाच्या हातातून डायरी हिसकावून घेतली आणि पुढच्या क्षणी जे सत्य त्याच्या डोळ्यासमोर आलं त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अमोलच्या हातात आईची डायरी होती. त्याचे हात थरथरत होते. प्रियाने डायरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दादा, ती डायरी दे, त्यात काहीच नाही. अमोलचा राग अनावर झाला. मग एवढी घाबरतेस कशाला? प्रियाने काहीच उत्तर दिलं नाही. अमोलने डायरीचं शेवटचं पान उघडलं आणि त्यावर लिहिलेले शब्द वाचून त्याचा श्वासच अडकला.
जर माझ्या मृत्यूनंतर वैदेहीवर खोटे आरोप झाले तर समजून घ्या की हे सर्व माझ्या पती आणि मुलीच्या पैशाच्या हवासामुळे घडत आहे. वैदेही निर्दोष आहे. माझ्या मुला अमोल, जर तू हे वाचत असशील तर उशीर होण्याआधी तुझ्या पत्नीवर विश्वास ठेव. हे वाचताच अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आठवलं, लग्नाच्या पहिल्या दिवशी आई म्हणाली होती, अमोल, वैदेहीला कधीच एकटं सोडू नको. आणि आज त्याने तिला एकटी सोडलं होतं. त्याच संध्याकाळी अमोलने बाबांना हॉलमध्ये बोलवलं. प्रिया देखील तिथे आली. अमोलने शांतपणे डायरी त्यांच्यासमोर ठेवली. बाबा, हे सगळं खरं आहे का? सासरे काही क्षण गप्प राहिले. मग मोठ्याने ओरडले, होय होय, खरं आहे. प्रिया घाबरली. बाबा, तुम्ही काय बोलताय? सासरे संतापाने म्हणाले, हो, आम्ही तिचा पगार घेत होतो. आम्हाला वाटलं ती घर सोडून जाईल, पण ती प्रत्येक अपमान गप्प बसून सहन करत होती. अमोल हादरला. एका निरपराध मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही. सासरे पुन्हा ओरडले, आम्ही जे केलं ते घरासाठी केलं. अमोलचा संयम तुटला. नाही बाबा, घरासाठी नाही, तुमच्या स्वार्थासाठी केलं. हे शब्द ऐकताच घरात शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी गावात ग्रामसभेचा कार्यक्रम होता. संपूर्ण गाव जमलं होतं. पत्रकार निलेशही तिथे उपस्थित होता. त्याने मोठ्या स्क्रीनवर CCTVचं फुटेज लावलं. सगळ्यांच्या डोळ्यासमोर ते दृश्य झळकलं. सासरे आणि प्रिया वैदेहीला घराबाहेर ढकलत होते. वैदेही रडत होती आणि अमोल नुसता उभा होता. गावात एकच कुजबूज सुरू झाली. अरे, म्हणजे वैदेही खोटी नव्हती. आपण तिच्याबद्दल किती चुकीचं बोललो. आपण तिची माफी मागायला हवी. प्रियाचे डोळे खाली गेले. सासऱ्यांचा चेहरा काळवंडला. त्याचा अनेक वर्षाचा खोटेपणा एका क्षणात सगळ्यांसमोर आला होता. पण याच वेळी गावाच्या शेवटच्या रांगेत एक वयोवृद्ध माणूस उभा होता राहिला. त्याने मोठ्याने आवाज दिला, थांबा, अजून एक सत्य सांगायचं बाकी आहे. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. तो पुढे आला आणि म्हणाला, वैदेहीने ज्या व्यक्तीसाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ते सत्य अजून कुणालाच माहीत नाही. हे ऐकताच अमोल, वैदेही, प्रिया आणि सासरे सगळे तिथून उभे राहिले. ग्रामसभेत एकच शांतता पसरली होती. तो वयोवृद्ध माणूस हळूहळू पुढे आला. त्याचं नाव होतं गणपत काका. गावातील सगळे त्यांना प्रामाणिक माणूस म्हणून ओळखायचे. गणपत काका म्हणाले, आज मी जे सांगणार आहे ते अनेक वर्षापासून माझ्या मनात दडलं आहे, पण आता गप्प राहणं म्हणजे पाप होईल. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. अमोलने विचारलं, काका, कोणतं सत्य? गणपत काकांनी खोल श्वास घेतला. अमोल, तुला आठवतं का 5 वर्षापूर्वी तुझा मोठा अपघात झाला होता? अमोल दचकला. हो, डॉक्टर म्हणाले होते की माझ्यासाठी तातडीने रक्ताची गरज होती. गणपत काका म्हणाले, त्या रात्री तुझ्या रक्तगटाचं रक्त संपूर्ण जिल्ह्यात मिळत नव्हतं. तुझ्या बाबांनी आणि प्रियाने हात टेकले होते, पण तेवढ्यात त्यांनी वैदेहीकडे पाहिलं. ही मुलगी रात्रभर धावत होती. वैदेहीने डोळे खाली केले. गणपत काका पुढे म्हणाले, तिने स्वतःचं रक्तदान केलं. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधासाठी स्वतःचे दागिने विकले आणि हॉस्पिटलचं मोठं बिलही तिच्या पगारातून भरलं. संपूर्ण गाव स्तब्ध झालं. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वैदेही, तू मला कधीच हे सांगितलंस नाहीस. वैदेही शांतपणे म्हणाली, नवऱ्यासाठी केलेला त्याग मोजून सांगायचा नसतो. हे ऐकताच अनेकाच्या डोळ्यात पाणी आलं. पण गणपत काका अजून थांबले नव्हते. अजून एक गोष्ट आहे. सगळे पुन्हा त्यांच्याकडे वळले. तुझ्या आईच्या शेवटच्या आजारातही वैदेहीचं दिवस रात्र तिची सेवा करत होती. प्रिया अनेकदा बाहेर जायची आणि तुझे बाबा पैशाचा हिशेब करत बसायचे. प्रियाने ओरडत म्हटलं, खोटं आहे हे. गणपत काका शांतपणे म्हणाले, खोटं असेल तर हॉस्पिटलचे रेकॉर्ड मागवा. प्रियाकडे उत्तर नव्हतं. अमोल हळूहळू वैदेही समोर आला. त्याने थरथर त्या आवाजात म्हटलं, वैदेही, मी तुला समजून घेतलं नाही.
माझ्या एका चुकीमुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, अमोल, जखम भरते पण तिचा वर्ण कायम राहतो. इतक्यात पत्रकार निलेशचा फोन वाजला. फोन ठेवताच त्याचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, वैदेही मॅडम, एक धक्कादायक बातमी आहे. काय झालं? वैदेहीने विचारलं. निलेश म्हणाला, तुमच्या सासऱ्यांनी घराच्या मालकीची काही कागदपत्र बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या चौकशी सुरू झाली आहे. हे ऐकता सासऱ्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला. त्यांना समजलं आता त्यांच्या प्रत्येक चुकीचा हिशोब जगासमोर येणार होता. ग्रामसभेच्या मैदानात सगळे निशब्द उभे होते. सासऱ्याच्या चेहऱ्यावरचा रुबाब पूर्णपणे उतरला होता. प्रिया घाबरून अमोलकडे पाहत होती. पत्रकार निलेशने शांतपणे सांगितलं, मी सर्व कागदपत्राची पडताळणी केली आहे. वैदेही मॅडमवर झालेले आरोप खोटे होते आणि घराच्या मालकीच्या कागदपत्रामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्नही झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. गावात एकच खळबळ उडाली. सरपंच उठले आणि म्हणाले, आजपर्यंत आपण फक्त एक बाजू ऐकली, पण आज सत्य आपल्या डोळ्यासमोर आहे. सगळ्यांना नजरा वैदेहीवर होत्या. ती मात्र शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना सुडाची भावना, फक्त अनेक वर्षाच्या वेदना होत्या. अमोल तिच्या समोर आला. त्याने भर ग्रामसभेत हात जोडले. वैदेही, मी तुला पत्नी म्हणून कधीच समजू शकलो नाही. माझ्या गप्प राहण्यामुळे तुझ्यावर अन्याय झाला. आज मी संपूर्ण गावासमोर माझी चूक मान्य करतो. हे ऐकताच गावातील अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू आले. अमोल पुढे म्हणाला, जर शिक्षा द्यायची असेल तर मला द्या, पण वैदेहीला पुन्हा कधीही अपमान सहन करावा लागू नये. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, अमोल, माफी मागणं महत्त्वाचं असतं, पण माफीपेक्षा मोठं असतं बदलणं. तू खरंच बदललास तर कोणत्याही स्त्रीवर पुन्हा अन्याय होऊ देऊ नकोस. हे ऐकताच टाळ्याचा कडकडाट झाला. पण कथा इथे संपली नाही. सासरे थरथरत पुढे आले. त्यांनी पहिल्यांदाच वैदेहीच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, मी तुला सून नाही, नोकर समजलो. आज देवाने माझा अहंकार मोडला. मला माफ कर. वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्या आयुष्यातल्या जखमा पुसू शकणार नाही, पण दुसऱ्या कुठल्याही सुनेच्या आयुष्यात अशा जखमा निर्माण होऊ देऊ नका. त्या एका वाक्याने संपूर्ण मैदान शांत झालं. त्या दिवशी गावाने एका मोठा धडा शिकला. शिक्षण फक्त शाळेत मिळत नाही. माणुसकी शिकली तरच माणूस खऱ्या अर्थाने मोठा होतो. त्या दिवसानंतर वैदेही पुन्हा शाळेत जाऊ लागली. मुलांच्या चेहऱ्यावरचं हसूच तिची खरी कमाई बनली. अमोलने तिचा विश्वास परत मिळण्यासाठी अनेक महिने प्रयत्न केले आणि सासऱ्यांनी गावात महिलांच्या सन्मानासाठी सुरू केलेल्या उपक्रमात स्वतःहून काम करण्यास सुरुवात केली. लोक आजही म्हणतात, जिने स्वतःचं दुःख लपवून मुलांना चांगले संस्कार दिले, ती फक्त शिक्षिका नव्हती, ती खऱ्या अर्थाने आयुष्य शिकवणारी गुरु होती. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. वैदेही हळूहळू शाळेकडे निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती वर्गात गेली. मुलांनी एकाच आवाजात म्हटलं, गुड मॉर्निंग मॅडम. वैदेहीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, बाळांनो, आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी सत्य, संयम आणि स्वाभिमान कधीच सोडू नका. एक दिवस सत्याचा विजय नक्कीच होतो. संपूर्ण वर्ग टाळ्याच्या आवाजाने दणाणून गेला. बाहेर उभा असलेला अमोल हे सगळं पाहत होता. त्याने मनाशी ठरवलं, आजपासून मी फक्त चांगला मुलगा नाही तर चांगला नवराही बनेन. सासरेही गावातील महिलांच्या सन्मानासाठी काम करू लागले. प्रिया स्वतःच्या चुकीची माफी मागून नव्याने आयुष्य सुरू करू लागली आणि वैदेही ती पुन्हा हजारो मुलांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवत राहिली. कारण अन्याय काही काळ जिंकतो, पण शेवटी विजय नेहमीच सत्याचाच होतो.
कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम मराठी कथासंग्रह या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या या चॅनलवर तुम्हाला हृदयस्पर्शी कथा पाहायला मिळतील. धन्यवाद.